चला मॅचच्या दिशेने जाऊ आपण. एक नवीन सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. आणि आता एका बाजूला टीम जय हनुमान जांभिवली संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला सिद्धिविनायक इनगाव. या दोन संघांदरम्यान मॅचला सुरुवात होते. चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. 4 षटकांचा हा सामना सुद्धा आपल्या सर्वांच्या भेटीला येतोय. आणि मॅचला जशी सुरुवात होईल या कमेंट बॉक्स मध्ये पुन्हा एकदा आपण करूया परिवर्तन. ऐकूया आमचे साथी समालोचक प्रसाद सवारे यांचा आवाज. धन्यवाद. हॅलो, थँक्यू सो मच मॅडी सर. आपण जाऊयात मॅचच्या दिशेने. मॅचला झाली सुरुवात. खरं तर सेकंड राऊंडची ही सेकंड लढत पाहायला मिळते. जांभिवली विरुद्ध इंदगाव अशी ही लढत. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती मात्र शंकर विषय यांच्या बॅटमधून मात्र चौकार पाहायला मिळाला. आणि चौकारानंतर लगेचच जांभिवली टीमने फिल्डिंगमध्ये परिवर्तन केलंय. ओव्हरपिच बॉल फटका इथे प्रतिमा आहे. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. स्वीट साऊंड ऑफ द बॅट. स्टँड अँड डिलिव्हर. स्टँड अँड डिस्पॅच. बॉलला फेकून दिलाय सरळ मिड विकेट. बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा षटकार. अगदी मागच्या मॅच मध्ये जांभिवली संघाने खरं तर जांतराचा बदलापूर संघाला कमी धाबा संख्येमध्ये रोखलं होतं. परंतु या मॅच मध्ये सध्या तरी इनगाव संघ चांगली सुरुवात करतोय. पुन्हा एकदा यॉर्कर लेंथ खोदून काढण्याचा प्रयत्न. परंतु या चेंडूवरती मात्र कोणत्या प्रकारची घाई गडबडी करत नाहीयेत दोन्ही संघ. आपण पाहतात या चेंडूवरती धाव बनली असते परंतु शंकर विषयनं सॉफ्टली नकार दिलाय. या ठिकाणी कोणत्याही प्रकारची घाई गडबडी पाहायला मिळत नाहीये. 2 मोठे फटके आल्यानंतर संयमी स्ट्रोक. इथे फटका सुंदर आहे. गॅप मध्ये बॉल ढकललाय. मॅडन पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलला जातोय आणि शंकर विषयांच्या बॅटमधून अजून एक देखना स्ट्रोक. बॉल सीमा पार. 4 धावा चौकार. जांभिवली संघाला देखील शुभेच्छा येतात. खरं तर विकास लक्ष्मण जाधव आणि आकाश लक्ष्मण जाधव दोन्ही बंधूंच्या वतीने जांभिवली संघाला खरं तर शुभेच्छा येतात आणि बेस्ट टॉपला घेतात. खरं तर चांगला केलं बाबा. खरं तर दोन्ही बंधूंचं मनपूर्वक आभार व्यक्त करूयात. सध्या तरी मैदानाच्या आत आपण पाहता शंकर विषय नावाची ही रण मशीन आता सध्या तरी धावा बनवायला सुरू झाली आहे. अगदी पहिल्याच बॉलवरती आपल्या डावाची सुरुवात मात्र चौकाराने केली आहे आणि तिथून मात्र शंकर विषय थांबाचं नाव घेत नाहीये. फुल लेंथ बॉल ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. जोरात खेचून मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता परंतु बॅटच्या अगदी टो एंडला हा चेंडू बॉटम एंडला हा चेंडू लागतोय आणि तदनंतर फाईन लेग क्षेत्रामध्ये तिथे सूरज आहेत त्यांच्या दिशेनं बॉल. अगदी या चेंडूवरती एकच धाव मिळाली आहे. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 15 धाव फलकावरती. वेळेचा विचार केला तर ठीक 1:13 झालेले आहेत आणि अगदी सध्या तर आपण मध्यरात्रामध्ये आहोत आणि जे प्रेक्षक आम्हाला ऑनलाईन ग्रामीण टेनिस cricket.in वरती ते जॉईन आहेत त्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. खरं तर जे प्रेक्षक आपल्या टीमचा खेळ पाहतात त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. ऑन साइडला मोठा फटका खेळायचा होता. फटका फसलाय. झेलची संधी. झेल होईल का? आणि ते कॅच ड्रॉप होते.
भरपूर वेळ होता, जवळजवळ 5 ते 6 सेकंद हा चेंडू हवेमध्ये तरंगत राहिला. भरपूर वेळ होता जज करण्यासाठी, परंतु अगदी या ठिकाणी आपण पाहतात कॅच ड्रॉप झाली आहे. क्रिकेटचा सूत्र आहे कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच जिंका क्रिकेटची मॅच. कॅच ड्रॉप झाल्यानंतर जवळजवळ या चेंडूवरती एक धाव आली आहे. षटक क्रमांक या ठिकाणी पाहिलं तर पहिलं संपलंय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना इनगाव संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली. बिनबाद अशी ही सुरुवात. पहिल्याच ओव्हरमध्ये 16 धावा. अगदी शेवटला मी तर म्हणेन शेवटच्या चेंडूवरती कमबॅक करण्यासाठी नक्कीच संधी निर्माण झाली होती. जर मैदानाच्या आत तुम्हाला संधी निर्माण होत नसेल ना, तर संधी निर्माण करा आणि निर्माण केलेल्या संधीचं तुम्हाला सोनं करायचं आहे. परंतु या ठिकाणी निर्माण झालेल्या संधीचं सोनं झालं नाहीये. कॅच ड्रॉप झाल्यानंतर एक धाव आली आहे. षटक क्रमांक दुसरं. सेकंड ओव्हर. गोलंदाज बॉलिंग मार्क वरती. गोलंदाज महेश आलेत. हा देखील सामना 4 षटकांचा पाहायला मिळेल. क्रॉस बॅटेड फटका चांगला आहे. आडवा बॅटने मात्र बॉलला पाठवलाय स्क्वेअर लेग मध्ये. डीपने खेळाडू आहेत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते, परंतु या चेंडूवरती एकच धाव. सध्या तरी शंकर विषयला चांगली साथ देत असताना साथीदार आपण पाहता खरं तर सागरच्या बॅटमधून ही एक सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीनं 17 धावा धावफलकावरती आहेत. आणि की सागरला माहिती आहे मैदानाच्या आत सध्या तरी शंकर विषय चांगल्या टच मध्ये आहे. त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक देण्याचं काम मात्र सागर करतोय. नक्कीच जर आपल्या समोर अमर सर एखादा चांगला खेळाडू असेल तर त्याला तुम्ही जास्तीत जास्त स्ट्राईक देण्याचं काम करा. आणि सध्या तरी सागर तेच काम करतोय की जास्तीत जास्त शंकरला कशी स्ट्राईक दिली जाईल. गुडलेस स्पॉटचा बॉल ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. टप्पा पडल्यानंतर थोडासा डीप राहिला. बॅट्समनचा जजमेंट इथे थोडासा चुकला आणि तदनंतर हा डॉट बॉल. कमबॅक करण्यासाठी मात्र डॉट बॉल पाहायला मिळतोय. कमबॅक करत असताना गोलंदाज महेशला पाहता. चांगली लढत, शांतमय वातावरण. इथे हा चेंडू फुल लेंथ, परंतु आता पंचांचा इशारा येणं बाकी. यस, जगदीश धुतकर सरांचा इशारा आलाय की हा चेंडू वाईड आहे. एक अवांतर धाव मिळेल. मागचा चेंडू चांगला होता, परंतु हा चेंडू खराब. एक अवांतर धाव मिळाली. अवांतरच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 18 धावा. आज आणखी जाता मात्र या मॅचला मजा येईल, कारण की दोन्ही टीमकडे एक चांगला बॅटिंग ऑर्डर आहे. दोन्ही टीमकडे चांगला बॉलिंग अटॅक आहे. म्हणजेच मॅच नेट टू नेट फाईट पाहायला मिळेल. गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ द पेस, बीट अँड वॉच. अगदी पाहिलं व तदनंतर शेवटच्या मोमेंटला बॅटचा फेस ओपन केला, परंतु इथे दुसराचा कॉल आणि दुसरी ही धाव इथे कंप्लीट होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगलं कॉलिंग मैदानामध्ये पाहायला मिळतोय. पाहिलं थोडेसे खेळाडू डीप होते आणि तदनंतर त्याचा फायदा उचलला शंकर विसे आणि सागरनं लगेचच दुसरी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट केली. दोघांमध्ये ताळमेळ भरपूर चांगला आहे. आता पूर्णपणे मित्र म्हणेन सागर आणि शंकर मैदानाच्या आत सेट झालेत, परंतु सेट झालेल्या फलंदाजांना अपसेट करण्याचं काम कोणता गोलंदाज करणार. सध्या तरी पहिल्या विकेटच्या शोधात जांभिवली संघ आपण पाहता. ओव्हरपिच बॉल, फटका सुंदर आहे. डीप मध्ये खेळाडू फक्त पाहत राहतील आणि बॉलला फेकून दिलाय सरळ. अगदी आमच्या मुख्य व्यासपीठाच्या वरून चेंडू सीमारेषा बाहेर. 6 धावा, षटकार. मैदानाच्या आत आपण पाहतात खरं तर शंकर विषयने जर मैदानाच्या आत लगातार 3 बॉल मध्ये 3 षटकार जर लगावले तर आमचे विद्यमान सरपंच आपण पाहता माननीय श्री अरुणजी जैतू राऊत यांच्या माध्यमातून 3 षटकारांसाठी तब्बल तुम्हाला 2000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. इथे फटका सुंदर आहे, परंतु डीप मध्ये खेळाडू त्यांना बीट करून बॉल जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. लगातारचा हा दुसरा धमाका शंकर विषयच्या बॅटमधून. षटकार.
आपण पाहतात लगातार 2 बॉल मध्ये 2 षटकार आले. जर का येणाऱ्या बॉल वरती षटकार आला तर या संपूर्ण स्पर्धेचे मुख्य आयोजक अरुणजी राऊत साहेबांच्या वतीने 2000 मध्ये कॅश प्राइज. इथे फुलटॉस बॉल, हा देखील फटका अप्रतिम आणि षटकारांची हॅट्रिक आणि हॅट्रिक कंप्लीट झाले. आणि आता या हॅट्रिक साठी तब्बल 2000 मध्ये कॅश प्राइज सरपंच साहेबांच्या माध्यमातून दिलं जाईल. अर्थातच अर्जुनजी राऊत दादांच्या माध्यमातून आता शंकर विशेला 2000 मध्ये कॅश प्राइज दिलं जाईल. खर तर वर्ग मित्र आहेत आणि आपल्या वर्ग मित्रावरती असलेलं हे प्रेम आपण पाहता या स्पर्धेच्या माध्यमातून. खर तर दिलदार व्यक्तिमत्व आपण पाहतात. सध्या तरी आपल्या मित्राचं खेळ या ठिकाणी पाहत असताना सुंदर बॅटिंग पाहायला मिळते. लगातार 3 बॉल आणि 3 षटकार आणि 3 षटकारांसाठी अरुणदादा राऊत यांनी लावलेले हे 2000 कॅच प्राइज आता सध्या तरी शंकर विषय यांच्या खिशात जाताना पाहायला मिळतील. पाहता पाहता षटक क्रमांक दुसराही संपलंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 38. 38 धावा पहिल्या ओव्हरमध्ये जवळजवळ 16 धावा पाहिल्या आणि याही षटकात जवळजवळ 22 धावा म्हणजेच धावांचा पाऊस मैदानामध्ये पाहायला मिळेल. अप्रतिम अशी बॅटिंग मैदानाच्या आत आपण पाहता. शंकर विषय नावाचं वादळ मात्र सध्या तरी या मध्यरात्रीमध्ये कानूर नगरीमध्ये आलंय. आणि त्याच दरम्यान मनीष कडव आणि रवी कडव या दोन्ही बंधूंकडे मात्र 500-500 रुपयाचा कॅश प्राइज मात्र शंकर विषय यांच्या या षटकार हॅट्रिक साठी आलेत आणि ते कॅश प्राइज आमच्या आयोजकांकडे जमा आहे. षटक क्रमांक 3 गोलंदाज बिंदास यॉर्कर लेंथ ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. इथे चोटी धाव पाहायला मिळेल. अगदी मध्यरात्रीमध्ये इथे आता चोरी झाली आहे. अगदी डोळ्यासमोरून मात्र या एका धावेची चोरी सुद्धा केली जाते. आणि की मॅडी सर मध्यरात्रीमध्ये चोऱ्या होतात आणि आता सध्या तरी खेळपट्टीमध्ये चोरी झाली ती एका धावसंख्येची. या सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे ती 39 धाव फलकावरती. सिंगलच्या मदतीनं 39 धावा फलकावरती पाहायला मिळतात. मी मगाशीच म्हटलं की या मॅचला मजा येणार आहे. चांगली साथ सध्या तरी सागर देतोय. सागरचा विचार केला तर आतापर्यंत सागर फक्त 3च चेंडू खेळलाय. 3 बॉल मध्ये त्यानं फक्त 3 धावा जमा केल्या. परंतु दुसऱ्या बाजूला शंकर विषय नावाचं वादळ सध्या तरी या कानूर नगरीमध्ये घोंगावतोय. आतापर्यंत 35 धावा संख्येवरती नॉट आउट खेळतायत. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न फटका फसला होता परंतु अगदी हा चेंडू जवळजवळ बॅटिंग क्रीजच्या अगदी समोर होता. या ठिकाणी पाहतात या चेंडूवरती 1 धाव मिळेल. सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 40 या धाव फलकावरती. सध्या तरी या षटकात बिंदास यांनी कमबॅक केलंय. सध्या तरी या षटकामध्ये मोठ्या फटक्यापासून मित्र म्हणेन सिद्धिविनायक इनगाव संघाला वंचित ठेवलंय. पुन्हा एकदा गोलंदाज इथे सज्ज झालेत. फुल लेनचा बॉल, रिवर्सचा फटका, बॅट अँड बॉलचा संपर्क इथे जुळून आला आणि तदनंतर बॉल चालला सरळ थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाबा चौकार. अगदी इथे आपण पाहतात चांगली बॅटिंग सध्या तरी पाहायला मिळते. जमेची बाजू म्हणावी लागेल कारण की अजूनही मैदानाच्या आत विकेट आलेली नाहीये. आता दोन्ही फलंदाज आक्रमकता दाखवत आहेत. अगदी शंकर विषयला पाहून आता सागर देखील आपला बॅटचा फेस ओपन करतोय. सागर देखील म्हणत असेल आता मी देखील शांत बसला, मी काय संत नाहीये. तो देखील आता मोठ्या फटकांसाठी प्रयत्न करतोय परंतु हा चेंडू पंचांचा इशारा, लेग स्टिकच्या भरपूरच बाहेर, वाईडचा इशारा.
तर त्याच दरम्यान जांभिवली टीमचे गोलंदाज जर का मैदानाच्या आत विकेट हॅट्रिक संपादित करतात तर प्रत्येक पाटील जे जांभिवलीचे आहेत त्यांच्या माध्यमातून 2,000 रुपयाचं कॅश प्राइज मात्र गोलंदाजाला दिलं जाईल. विकेट हॅट्रिक मिळवावी लागेल, सुंदर गोलंदाजी करावी लागेल. ऑनसाइडला खेळाचा प्रयत्न, फटका फसलाय, झेलची संधी आणि इथे यष्टिरक्षकानं नक्कीच थोडासा मी तर म्हणेन लेट केलं चेंडूवरती येण्यासाठी आणि तदनंतर मात्र हा झेल ड्रॉप झालाय. हाफ चान्स होती, जेव्हा जेव्हा मैदानाच्या आत तुम्हाला हाफ चान्स मिळतं तेव्हा तेव्हा नक्कीच तुम्हाला तो हाफ चान्स फुल चान्स मध्ये कन्वर्ट करावा लागतो. क्रिकेट म्हटलं तर अफाट परिश्रम, भरपूर मेहनत तुम्हाला घ्यावी लागते. जो मैदानाच्या आत जास्तीत जास्त मेहनत करतो त्यांच्याच पदरामध्ये यश नक्कीच येतं. परंतु या मॅचमध्ये सध्या तरी इनगाव संघ फ्रंट फुटला पाहायला मिळेल असं म्हणायला काही हरकत नाहीये, कारण की सध्या तरी चांगली बॅटिंग पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीनं 46 धाबा धाव फलकावरती. ओव्हरचा विचार केला तर अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. फुल लेनचा बॉल ऑन साइडला आपण पाहता, ड्राईव्ह केलाय, ऑन ड्राईव्हचा हा फटका डीप मध्ये आपण पाहता, मिड विकेटला खेळाडू आहेत, मिस फील्ड आणि लगेच दुसरी ही धाव. इथे आपण पाहू शकता क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. तुम्ही चुका कराल, समोरचा संघ त्या चुकांवरती भरणा करण्यासाठी सज्ज असतो आणि इथे आपण पाहता थोडी मिस फील्ड आणि लगेच दुसराचा कॉल. सागरचंही कौतुक करेन मी, कारण की चांगली साथ दिली जाते. शेवटचा बॉल, यॉर्कर लेन, भन्नाट यॉर्कर. मागच्याही मॅच मध्ये अगदी बिंदास यांनी मात्र अशाच प्रकारचा यॉर्कर बॉल फेकला होता आणि अगदी यॉर्कर बॉलच्या आम्ही देखील वाट पाहत होतो की बिंदास शिशवे कधी यॉर्कर बॉल फेकतील. नक्कीच खरं तर या चेंडूसाठी शंकर भिषेनं देखील टाळ्या वाजवल्या. ऍक्शन रिप्ले तुम्हाला पाहायला मिळेल. नक्कीच कौतुक केले गेले शंकर भिषेनं देखील या चेंडूसाठी. आणि आता पाहिलं तर जवळ षटक क्रमांक 3 संपलंय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धाबसंख्या जाऊन पोहोचली. पहिल्या सत्रात बॅटिंग करत असताना टीम सिद्धिविनायक इनगाव संघाची टोटल तब्बल 48 धाबा. तर चला जांभिवली टीम, आपण जास्त टीम मीटिंग करू नका, लगेचच फिल्डिंग सजवायची आहे. पहा अधिकचा वेळ आता इथनं कोणत्याच टीमला दिला जाणार नाहीये. अगदी मागची मॅच आपण पाहिली, सेकंड राऊंडची पहिला सामना खरं तर मानकुली संघ जिंकला. लगातार 2 सामने जिंकत मानकुली संघ आता क्वालिफायच्या मॅच मध्ये जाऊन पोहोचलाय. आज खरं तर पंकज भोले नावाचं खरं तर बवंडर म्हणायला काही हरकत नाहीये. पंकज भोले नावाचं वादळ मात्र आज कानोर नगरीमध्ये आलंय. भरपूर चांगली गोलंदाजी, तेवढी चांगली बॅटिंग देखील त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. परंतु क्वालिफायच्या मॅच मध्ये देखील त्यांना सातत्याने तसाच प्रदर्शन करावं लागेल. ज्या मॅन ऑफ द सिरीज साठी धाबा आपण पाहता, सुरुवातीचे 3 सामने आहेत, क्वालिफाय पर्यंत जे क्वालिफाय पर्यंत सामने आहेत तोपर्यंत तुमचे जे पॉइंट आहेत, तोपर्यंत तुमचे धाबा आहेत त्या गृहीत धरल्या जातील. सेमीफायनल आणि फायनल या मॅच मधल्या धाबा गृहीत धरल्या जाणार नाहीयेत. सुरुवातीचे 3 मॅच आहेत, त्या 3 मॅचेस महत्वाच्या राहतील सिरीज साठी. नक्कीच ही महत्वाची सूचना होती, कारण की कोणत्याही प्रकारची अडथळा न यावा त्यासाठी आपण नक्कीच जे नियम आहेत त्यांचा पालन करतोय. षटक क्रमांक 4, गोलंदाज बॉलिंग मार्क मध्ये सुरू झालाय. पहिलाच बॉल, खराब चेंडू, शॉर्ट ना प्लेन आणि त्यावरती फलंदाज सागर तुटून पडलाय. सागरनं बॉलला फेकून दिलाय सरळ. लॉंग स्टॉप, बाउंड्री लाईनच्या बाहेर, 4 धाबा, चौकार. षटक, हाना मारत षटक, शेवटचं षटक, अटॅकिंग क्रिकेट पाहायला मिळेल. आणि सध्या तरी सागर पुन्हा एकदा अटॅकिंग मोड मध्ये. सागरच्या बॅट मधून चौकार आलाय आणि चौकाराच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचले तब्बल 50 अप, 52 धाबा धाव फलकावरती. वेगवान चेंडू, गुडलेस स्पॉटचा चेंडू, अगदी टप्पा पडल्यानंतर ऑन सेट आपण बघतात
ढकलण्यात आलं, परंतु या चेंडूवरती एक धाव मिळेल. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 53 53 धाबा फलकावरती. हा सामना दोन्ही टीमसाठी महत्वाचा आहे. प्रत्येक सामना नॉकआउट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. प्रत्येक मॅच मध्ये तुम्हाला 100% कमिटमेंट, प्रत्येक मॅच मध्ये तुम्हाला 100% योगदान आपल्या संघासाठी द्यायचं आहे. प्रत्येक मॅच जिंकणं महत्वाचं आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सूरज. ओव्हरपीट बॉल ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, स्वतः सूरज पोहोचले, परंतु शेवटच्या मुवमेंटला इथे कॅच ड्रॉप झाली आहे. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कॅच जज करायची होती, थोडं कठीण होतं, परंतु सूरजचं कौतुक. प्रयत्न करून चुकला तरी चालेल, परंतु प्रयत्न करायला कधीच चुकू नका. मग क्रिकेटचा खेळ असो किंवा आयुष्य, इथे प्रयत्न चांगले केले सूरजनं, प्रयत्नांना दाद दिली जाते. कारण की बॉल रिलीज केल्यानंतर पुन्हा एकदा रिदम पकडला, चेंडूपर्यंत येण्याचा प्रयत्न केला, जबल जबल पोहोचले देखील होते आणि शेवटच्या मोमेंटला कॅच ड्रॉप झाले. चांगले प्रयत्न झाले, परंतु 2 धावा मिळवल्यात. 55 धाबा फलकावरती. इथे फटका पुन्हा फसलाय, जेलची संधी, परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि या चेंडूवरती देखील पुन्हा 2 धाबा पाहायला मिळतात. शंकर विषय जो फक्त चौकार षटकारासाठी नाही आहे, तर सिंगल डबल साठी देखील जाणला जातो आणि चांगला क्रिकेट आज खरं तर अमर या 2 खेळाडूंनी इम्प्रेसिव्ह केलं. खरं तर पंकज भोले आणि शंकर विषय या दोघांनी मात्र चांगला खेळ आजच्या रात्रीमध्ये नक्कीच केलाय. 42 धाबा संख्येवरती खेळतोय, परंतु अजूनही शेवटचे 2 बॉल शिल्लक. या स्पर्धेचा दुसरा अर्धशतक येईल का, वाट पाहावी लागेल. फुलटॉस बॉल, फक्त दिशा दिली. फाईन लेग मध्ये आपण बघा खेळाडू उपस्थित आणि इथे घडले काय, चुकीची फिल्डिंग, मिस फील्ड, लेझी क्रिकेट म्हणावं लागेल आणि बॉल जाईल सरळ फाईन लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिस फील्डच्या माध्यमातून मिळतील शंकर विषय आणि संपूर्ण इनगाव टीमला 4 धाबा. एक बॉल शिल्लक आहे आणि सध्या तरी शंकर विषय 46 वरती खेळतोय. एखादा मोठा फटका 50 धाबा या होऊ शकतात, परंतु या ठिकाणी बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये आणि आता इथे यस फलंदाज सॉफ्ट सिग्नल बाद आहेत. पहिला सत्र या ठिकाणी संपलाय. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहतात बॅटिंग करत असताना टीम सिद्धिविनायक इनगाव संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 61, 61 धाबा आणि 62 धावसंख्येचा टार्गेट इथे उभा केलाय. तो म्हणजे जांभिवली गाव या संघाच्या समोर येणारे 24 बॉल आणि 62 धावसंख्येची गरज. हा सामना कोण जिंकणार याची आतुरता आता सर्वांनी लागली, कारण की जांभिवली संघ देखील हा कमी संघ नाहीये. या टीमकडे देखील एक चांगला बॅटिंग ऑर्डर आहे, जवळजवळ 5 ते 6 बॅटर या टीमकडे देखील आहेत. म्हणजेच या मॅचला मजा येईल. जे प्रेक्षक अजूनही मैदानाच्या बाहेर स्टँड मध्ये बसले त्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत, आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जय हनुमान मित्रमंडळ कानोर आयोजित सरपंच चषक 2025 मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तात्पुरता मी थांबतोय, आपण छोटासा घेऊया ब्रेक आणि जाऊया
डीजे अप्रतिम संगीत अगदी माहोल बनवलाय डीजेनं. खरं तर जे प्रेक्षक नक्की ज्यांच्या डोळ्यावरती झोप होती त्या सर्वांची झोप मोडणारं संगीत डीजे मास्टरांच्या वतीने. आपण जाऊयात पुन्हा एकदा या मॅचच्या दिशेने. मॅचला आपण कंटिन्यू करणार आहोत कारण की मॅच भरपूर चांगली पाहायला मिळेल. कारण की पहिल्या सत्रामध्ये देखील चांगली बॅटिंग पाहायला मिळाली आणि सेकंड इनिंग मध्ये देखील तोडीस तोड उत्तर देतात आपण जांभिवली संघाला पाहणार आहात. सलामीची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळेल. एका बाजूला तुषार आणि त्यांच्या समवेत आकाश आहेत. खरं तर आज आकाशला खरं तर आकाशामध्ये नक्कीच चेंडूला पाठवावं लागेल. तुषार आणि आकाश हे दोन विस्फोटक फलंदाज. खरं तर जांभिवली गाव या संघाकडे पण बघा हे दोन सलामी वीर. जिंकण्याचा ध्यास विजयाची आस मात्र मणी बाळगून हे दोन सलामी वीर जांभिवली संघाच्या वतीने खेळपट्टीवरती दाखल झालेत. मॅचला होते सुरुवात दोन्ही संघांना पुन्हा एकदा देऊयात या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. प्रत्येक मॅच ही नॉकआउट मॅच पाहायला मिळेल आणि प्रत्येक मॅच मध्ये तुम्हाला 100% योगदान 100% कमिटमेंट द्यावी लागेल. पंचांचा ग्रीन सिग्नल. मॅचला सुरुवात. गेम ऑन. पहिला षटक गोलंदाज बॉलिंग मार्क वरती. यश आलेत आणि यश यांचं स्वागत मात्र पहिल्याच बॉल वरती धमाकेदार केलाय. पहिल्याच बॉल वरती करेंगे स्वॅग से स्वागत. बॉलला पाठवलाय सीमा पार. 6 धावा. षटकार. पहिल्याच बॉल वरती मात्र आसमान दाखवलंय. स्वॅगचे स्वागत केलंय मैदानाच्या आत. गोलंदाज यशचं इथे फटका चांगला आहे. खरं तर कव्हर्सला खेळायचं होतं परंतु तदनंतर बॅटची एज आणि बॉल चाललाय सरळ डीप पॉइंट मध्ये. शेवटच्या मुवमेंटला बॉल इथे अडवला जाईल आणि तदनंतर उचल फेक देखील केली जाते आणि या चेंडूवरती धावा मिळतील त्या जवळ 3 धावा मिळतील या चेंडूवरती. धावा येणं फार महत्वाचं आहे. धावा कशा येऊ द्यात या इम्पॉर्टंट आहेत सेकंड इनिंग मध्ये. धावा देखील भरपूर मोठ्या बनवल्या गेल्या पहिल्या सत्रामध्ये आणि मोठ्या धावा संख्येचा टार्गेट इथे चेस करत असताना जांभिवली संघाला पाहता जांभिवली संघासाठी नक्की झालेल्या शुभेच्छांचा इथे वर्षाव झालेला आहे आणि आता कुठेतरी त्या शुभेच्छांचा नक्कीच मित्रमंडळींना फायदा होतोय. लक फॅक्टर ऑन आहे सध्या तरी जांभिवली गाव संघाचं. शॉर्ट प्लेन बॉल ऑन साइडला. मोठा फटका खेळायचं होतं परंतु या ठिकाणी फटका फसलाय आणि आता इथे आपण पाहू शकता गोलंदाज असलाय. फलंदाज होईल बाद. धक्का पहिला. टीम जांभिवली गाव संघाला. तुषार बॅक टू दी पॅव्हेलियन. पहिला धक्का लागल्यानंतर नवीन खेळाडू मैदानामध्ये एंटर होतो. तिसऱ्या क्रमांकावरती सागर. खरं तर सागर हा देखील एक विस्फोटक फलंदाज आहे या टीमचा. मी मगाशीच म्हटलं की या टीमकडे जवळजवळ 4 ते 5 बॅट्समन आहेत जे एका हाती किल्ला लढवू शकतात आणि आता मैदानाच्या आत अगदी ज्या प्रकारे धमाकेदार सुरुवात आकाशने केली होती तशाच प्रकारे सुरुवात मित्र म्हणेन सागरला देखील करावी लागेल. अगदी इथनं विकेट घेतल्यानंतर कमबॅक करण्याचं काम मात्र इनगाव टीमने केलंय. कमबॅक करण्याचं काम गोलंदाज यशने केलंय. नशीबही आपल्या समोर हारायला तयार आहे. फक्त आपली मानसिकता ही जिंकण्याची पाहिजे आणि आता दोन्ही टीमला जिंकण्याच्या मानसिकतेनं मैदानाच्या आत खेळ करावा लागेल. P1चा हा षटक सुरू आहे. सध्या तरी बॅटरसाठी बेनिफिट मिळू शकतो. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु अगदी बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. अगदी आपण पाहतात
सध्या तरी आपण बघा गोलंदाजी करत असताना यश भरपूर चांगल्या लयमध्ये दिसतोय. विकेट आल्यानंतर अगदी कॉन्फिडन्स आता उंचावले गेले, कॉन्फिडन्स अगदी दुग्न झाले मैदानामध्ये. सुंदर गोलंदाजी, डॉट बॉल, प्रत्येक डॉट बॉल मैदानाच्या आत जांभिवली संघाचं दबाव, दडपण, प्रेशर निर्माण करू शकतो. इथे दिशा दिली आहे, फटका चांगला आहे, आउटफील्ड फास्ट आहे आणि आता बॉल थांबणार नाहीये, जाईल सरळ, फाईन लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर, 4 धाबा, चौकार. आलाय. चौकाराच्या मदतीने टीमची टोटल 13 धाबा फलकावरती. नक्कीच शुभम पाटील सर, आतापर्यंत आपण पाहता वातावरण जरूर थंड आहे, परंतु मैदानाच्या आत मॅच मात्र तापली आहे. हॉट मॅच. स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु बॅटन बोलता संपर्क नाहीये. पंचांचा सॉफ्ट सिग्नल, नॉट आउट, डॉट बॉल आलाय. षटक क्रमांक पहिलं संपलंय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर जांभिवली संघाची धाबसंख्या जाऊन पोहोचले. पहिल्या अगदी सेकंड इनिंग मध्ये आपण पाहतात जबल 62 धाबा चेस करत असताना पहिल्याच ओव्हरमध्ये 13 धाबा. चांगली सुरुवात झाली आहे, परंतु ही सुरुवात कायम ठेवावी लागेल. आता समीकरण बदललं गेलं. प्रत्येक ओव्हर नंतर आम्ही तुम्हाला समीकरण तुमच्यापर्यंत पोहोचवू. आता येणारे उर्वरित 18 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी अजूनही 49 धाबसंख्येची गरज आहे. म्हणजेच प्रति ओव्हरचा रिक्वायर्ड रन रेट तुम्हाला जबल 16.5च्या सरासरीनं धाबा बनवायच्या आहेत आणि त्याच रिक्वायर्ड रन रेट धाबा बनवायच्या आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 13 धाबा तर आल्यात, परंतु अजूनही येणाऱ्या प्रति ओव्हरमध्ये तुम्हाला 16 ते 17च्या रिक्वायर्ड रन रेटनं धाबा बनवायच्या आहेत. सध्या तरी चांगली स्कोरिंग करत असताना आमचे शुभम पाटील यांना म्हणून पाहता खरं तर सातत्याने प्रत्येक ठिकाणी ते जिथे कमी तिथे आम्ही अशी कामगिरी त्यांच्या माध्यमातून नक्कीच आम्हाला इथे त्यांच्या माध्यमातून चहा देखील लाभला होता. त्यांचा मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करू. आणि आता सध्या तरी स्कोरिंगच्या भूमिकेत त्यांना आपण पाहता. सेकंड ओव्हर गोलंदाज बॉलिंग मार्कवरती जयेश. ओव्हर पिच बॉल, बॅटच्या रेडार मध्ये फटका अप्रतिम, प्रचंड ताकदीचा वापर, चेंडू करतोय हवाई सफर, बॉलला फेकून दिलाय स्ट्रेट ऑन द ग्राउंड, स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, चेंडू फरार, 6 धाबा, षटकार. आकाश नावाचं बादल आता मैदानाच्या आत पाहायला मिळेल. पहिल्या सत्रामध्ये शंकर विषय नावाचं बादल होतं, परंतु आता तुफान आलंय. खर तर आकाश सातत्याने बरोबर आता चेंडूला आकाशामध्ये पाठवण्याचं काम करतोय. प्रचंड ताकदीचा वापर करत असताना मात्र सध्या तरी ज्या फटक्यांची नितांत गरज आहे ते फटके येत आहेत. पहिल्याच बॉलवरती जयेशचा स्वागत केलाय षटकारानं. इथे नो बॉल, पंचांचा इशारा, नो बॉल आलाय, सोने पे सुहागा. परंतु या चेंडूवरती एखादा मोठा फटका जरी आला असता तर सध्या तरी स्ट्रॉंग झोन मध्ये जांभिवली संघ आला असता. यस, गोलंदाजी करणाऱ्या टीमनं आता रिव्ह्यू घेतलाय, आता इथे चेक केलं जाईल. पंचांच्या निर्णयाला इथे आपण पाहतात सध्या तरी विरोध केलाय आणि प्रत्येक टीमला आपण एक रिव्ह्यू दिलाय, एक रनआउट आणि एक बिमर साठी. आणि आता बिमर साठी गोलंदाजी करणाऱ्या संघाने रिव्ह्यू घेतलाय. यस, नो बॉल आहे या ठिकाणी. आता एक अवांतर धाव फलकावरती ऍड होईल. या अवांतर धाव संख्येच्या मदतीने टीमची टोटल 20 धावा धाव फलकावरती. आता बॅट्समन आकाश, यस, फ्री हिटची संधी असेल आणि आता बॅट्समन आकाशला ही सुवर्ण संधी. पुन्हा एकदा ब्लँक स्ट्रोक, एक मोठा फटका खेळण्याची संधी. ओव्हर पिच बॉल, फटका अप्रतिम. ओ व्हॉट अ शॉट, बॉलला पाठवलंय एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार.
फ्री हिटच्या चेंडूवरती मात्र घणाघाती प्रहार पाहायला मिळतोय. सध्या तर आपण पाहतात प्रेक्षकांच्या डोळ्यावरती झोप उडवणारी बॅटिंग मैदानाच्या आत पाहायला मिळेल. अगदी एखाद्या दारू पिलेल्या माणसाची दारू उतरवणारी बॅटिंग पाहायला मिळते. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळते मैदानाच्या आत. आकाश यांच्या बॅटमधून हा लगातारचा दुसरा षटकार. ओव्हरचा विचार केला तर आतापर्यंत 2 बॉल फेकले गेले. 2 बॉलमध्ये 13 धावा खर्च केल्यात गोलंदाज जयेशनं. जिथे 6 बॉलमध्ये इथे आपण पाहतात आताचा हा चेंडू गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ द पेस, परंतु अगदी या ठिकाणी स्टंपिंग करण्याचा प्रयत्न जरूर केला होता शंकर विषयांनी, परंतु पॉपिंग क्रीजमध्ये आकाश सुखरूप आहेत आणि या चेंडूवरती मात्र कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. डॉट बॉल आलाय. लगातार 2 बॉलमध्ये 2 षटकार आल्यानंतर कमबॅक करण्याचं काम सध्या तरी आपण पाहतायत जयेश करत आहेत. अगदी आपण विचार करत होतो जिथे यशनं गोलंदाजी करत असताना फक्त 13 धावा खर्च केल्या होत्या, परंतु त्याच 13 धावा मागील 2 बॉलमध्ये जयेशनं खर्च केल्या होत्या. परंतु आता कमबॅक करण्याच्या वाटेवरती जयेश पाहायला मिळेल. सध्या तरी संघर्ष करत असताना आपण पाहतात जांभिवली गाव संघाला प्रत्येक ओव्हरमध्ये त्यांना अटॅकिंग मूडमध्ये पाहायला मिळेल. इथे पुन्हा एकदा कमी वेग कमी गतीनं हा बॉल फेकलेला. अगदी सुरुवातीचे दोन्ही चेंडू हे वेगानं फेकले, त्या दोन्ही चेंडूवरती वेगानं प्रत्युत्तर दिलं, परंतु इथे आपण पाहतात गतीमध्ये मिश्रण करत असताना तुमच्याकडे वेग किती आहे याला महत्व आहे, परंतु तुमच्याकडे व्हेरिएशन किती आहेत याला भरपूर महत्व दिलं जातं. आणि सध्या तरी व्हेरिएशन इथे बीट केले जात आहे फलंदाज आकाशला. आताचा बॉल इथे पाहावा लागेल. रनआउटची संधी होती, परंतु सध्या तरी घाई केली जाते शंकर विषयांच्या माध्यमातून. अगदी यस पंचांचा इशारा या ठिकाणी वाईट झालाय. वाईट +1 या येणाऱ्या एक एक्स्ट्रा धाबा मात्र महाग ठरू शकतील टीम सिद्धिविनायक इनगाव संघासाठी. एक धाबेची किंमत त्यांना भरपूर चांगली माहिती आहे, कारण की क्रिकेटच्या खेळामध्ये प्रत्येक एका धाबेला लाख मोलाची धाव मात्र म्हटली जाते. आणि सध्या तरी या 2 एक्स्ट्रा धाबा मिळतील टीम जांभिवली गाव या संघाला. या 2 धाबसंख्येच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 28 धावा फलकावरती. सध्या तरी आपण पाहतायत सिद्धिविनायक इनगाव संघाला तोडीस तोड उत्तर देण्याचं काम सध्या तरी जांभिवली गाव संघ करतोय. या मॅच मध्ये आकाशनं सध्या तरी संपूर्ण या मॅचची जबाबदारी उचलली, परंतु दुसऱ्या बाजूनं सागर याला देखील आता दणकम दाखवावा लागेल मैदानाच्या आत. क्रॉस बॅटिंग फटका सुंदर आहे. फॅन लेगला खेळाडू आहेत. इथे नशिबाची साथ आणि बॉल चाललाय सरळ खेळाडूला बीट करून सीमारेषा बाहेर. नशिबाचा चौकार. आपण पाहतात जो रिक्वायर्ड रन रेट पाहिजे त्याच रिक्वायर्ड रन रेट न धाबा बनवल्या जातात. आतापर्यंत 32 धावा फलकावरती आहेत. फुल टॉस बॉल फटका फसलाय, परंतु हा चेंडू गॅप मध्ये आहे. पुन्हा एकदा बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. सध्या तरी चेंडूला वेळ लागलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर जाण्याचा आणि पुन्हा एकदा बॉल सीमा पार. 4 धावा चौकार. या 12 चेंडूमध्ये जबल आपण पाहतात 36 धावा बनल्या गेल्यात, परंतु आता येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 26 धावा बनवायच्या आहेत. इंग्रजीमध्ये म्हण आहे वेल बिगिनिंग इज हाफ डन. कोणत्याही कामाची सुरुवात तुम्ही जोरानं करा, अर्ध काम झाल्यासारखं वाटतं. आणि सध्या तरी जांभिवली गाव संघानं अर्धा काम मात्र या ठिकाणी पार पाडलंय. आता येणारे 12 चेंडू आणि 26 धाबासंख्येची गरज. सध्या तरी दोन्ही फलंदाज एकमेकांना चांगली साथ देत आहेत. दोन्ही खेळाडूंचं चालणं भरपूर महत्वाचं आहे. मॅडी सर आम्ही मगाशी सांगितलं मॅच होण्याआधी की या मॅचला मजा येणार आहे. टार्गेट मोठं आहे, परंतु त्याच मोठ्या टार्गेटचा
सध्या तरी पाठलाग केला जातोय. अगदी जांभिवली गाव संघाला या ठिकाणी भरपूर पाठराख्या आले. त्या सर्व पाठराख्यांचं मनपूर्वक स्वागत वेलकम आहे आपल्या सर्वांचं सरपंच चषकामध्ये. खरं तर आमचे विद्यमान सरपंच साहेब आपण बघा खरं तर अरुणजी राऊत साहेब या मागचा आनंद घेत आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत आणि त्यांच्या समवेत त्यांची संपूर्ण टीम सर्वांचं मनपूर्वक कौतुक. भरपूर चांगले सामने या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आता मॅच पुन्हा एकदा रोमांचक स्थितीमध्ये पाहायला मिळेल. इम्पॉर्टंट ओव्हर म्हणायला काही हरकत नाहीये. निर्णायक षटक या ठिकाणी पाहायला मिळेल. या षटकामध्ये जर का कमी धावा आल्या तर इनगाव संघ पुन्हा एकदा मॅच मध्ये इन करण्याचा प्रयत्न करेल, मॅच मध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न करेल. जर का या ओव्हरमध्ये धावा आल्या तर जांभिवली संघ या मॅच वरती आपलं नाव करू शकतो. फुल टॉस बॉल आणि फुल टॉस बॉल पाठवलाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. फुल टोल मात्र वसूल केलाय. चेंडू सीमा पार षटकार. सातत्य निर्माण पाहतात. अगदी प्रत्येक बॉल वरती आपण पाहतात मोठे मोठे फटके. आकाशच्या बॅट मधनं हा इनिंगचा जबल तिसरा षटकार पाहायला मिळेल. आणखी चौथा षटकार पाहायला मिळेल. अप्रतिम बॅटिंग. आताचा बॉल अवे फ्रॉम दी बॉडी. हा चेंडू चांगला आहे हेच पंचाने देखील सांगितलं. आणि आता या चेंडूवरती आपण पाहतायत हा चेंडू डॉट आलाय. पहा वाईट साठी कोणताही रिव्ह्यू नाहीये. तुम्हाला रनआउट आणि भीमा साठी रिव्ह्यू देण्यात आलाय. आणि या ठिकाणी नक्कीच जर का पंचांना वाटेल रिव्ह्यूची गरज आहे तर फक्त पंचांना अनुमती आहे. परंतु डॉट बॉल. गतीमध्ये परिवर्तन मिश्रण केलंय. फटका फसलाय. झेलची संधी. झेल इम्पॉर्टंट आणि या ठिकाणी प्राइज विकेट. ज्या खेळाडूने एका हातिकेला लढवलाय त्या खेळाडूचा मात्र कॅच इथे कॅरी केलाय. कहाणी में ट्विस्ट अब आएगा मजा. आणि आता मॅच पुन्हा एकदा रंगतदार स्थितीमध्ये. मॅचचा प्राइज विकेट. दोन षटकांमध्ये आपण पाहिलं होतं जांभिवली गावचे समर्थक मात्र अगदी आनंद साजरा करत होते. परंतु आता सध्या तरी या एका विकेट मुळे आता इनगाव टीमचे पाठराखे जे शांत बसले होते ते आता मैदानाच्या बाहेर अगदी रॅलिंग मध्ये आपण पाहता सध्या तरी आनंद साजरा करतात. त्यांना माहिती आहे या विकेटची किंमत किती आहे. आणि आता मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरकाव करण्याचं काम सध्या तरी इनगाव टीम करतोय. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न परंतु हा चेंडू पंचांचा इशारा आपण पाहता वाईटचा आलाय. वाईट बॉल. पंचांचा निर्णय अंतिम असेल. पहा वाईट साठी कोणताही रिव्ह्यू नाहीये. वाईट बॉल आलाय. एक अवांतर धाव मिळेल. अवांतर धावसंख्येच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते ती 43. तब्बल 43 धावा. सामना जिंकण्यासाठी अजूनही जवळ 19 धावसंख्येची गरज आहे. 8 बॉल आणि 19 धावसंख्येची गरज. प्रत्येक चेंडू हा भरपूर महत्वाचा आहे. रिव्हर्स खेळाचा प्रयत्न. कुठेतरी हा निर्णय फलंदाज मित्र म्हणेन राकेश यांचा हा निर्णय कदाचित हा चुकीचा ठरू शकतो. अगदी तुम्हाला मैदानाच्या आत आता सरळ बॅटनं धाबा घ्यायच्या आहेत परंतु मैदानाच्या आत आपण पाहतात सध्या तरी आडब्या टिडब्या बॅटनं धाबा घेण्याचा प्रयत्न होतोय. डॉट बॉल आलाय. प्रत्येक डॉट बॉल दबावाचं कारण बनू शकतो. ओव्हर पिच बॉल. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. आधी हा चेंडू मात्र पंच आम्हाला सांगतात की खराब चेंडू आहे. वाईट बॉल. अगदी आपण पाहतायत टायटॅनिक पोज मात्र पंचाने दिली आहे. अगदी बाळा माने सरांना आपण पाहता वाईटचे इशारे करत असताना एक अवांतर धाव समीकरण पुन्हा एकदा बदललं. येणारे 7 बॉल आणि 18 धावसंख्येची गरज. हा चेंडू भरपूर महत्वाचा राहील. या चेंडूमध्ये जर का एखादा मोठा फटका आला तर मॅच मध्ये पुन्हा एकदा जांभिवली संघ शिरकाव करू शकतो. परंतु जोपर्यंत मैदानाच्या आत सागर आहे ना तोपर्यंत जांभिवली संघ या मॅच कडे पाहू शकतो.
शेवटचा बॉल ऑन साइडला मोठा फटका गॅप मध्ये बॉलला पाठवलाय आउटफील्ड फास्ट आहे बॉल थांबणार नाहीये जाईल सरळ मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धाबा चौकार 14 धावसंख्येची गरज डीजे मागील षटकामध्ये 12 धाबा आल्या आता येणारे समीकरण 6 बॉल आणि 14 धावसंख्येची गरज तर चला पाण्याची मागणी मैदानाच्या होते तर 12वा खेळाडू मैदानाच्या पाणी घेऊन जाईल पहा या ठिकाणी आपण बघा सध्या तरी ड्रिंक्स ब्रेक पाण्याची मागणी होते यस नक्कीच खेळाडूंना पाणी पाहिजे का यस नकोय मॅच आपण स्टार्ट करायची आहे मॅच सुरू होते आता शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 बॉल मध्ये बनवायच्या आहेत तब्बल 14 धाबा मॅच पुन्हा एकदा रंगतदार स्थितीमध्ये आणि शेवटच्या षटकात गोलंदाज बॉलिंग मार्क वरती टीमचा सरसेनापती शंकर विसे पहिलाच बॉल शॉट प्लेन पूल गेलाय खेचलाय फटका अप्रतिम बॉलला फेकून दिला सरळ बीड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सागरच्या बॅटमधनं हा सर्वात लांब षटकार जांभिवली टीमचा सागर मैदानाच्या आत आहे तोपर्यंत जांभिवली संघ या सामन्याकडे पाहू शकतो आणि सागरला सांगून दिलाय पहिल्याच बॉलवरती मात्र षटकार घेतलाय जिद्द चिकाटी मेहनत आणि सर्व काही आता पाहायला मिळेल जांभिवली संघाकडनं षटकारानं आता समीकरण पुन्हा एकदा बदललं गेलं जबरजबर 62 धावसंख्येचा टार्गेट आता इथं पहिल्यांदा मित्रमने चेस करायला घेतलाय परंतु मॅच अजूनही शिल्लक आहे आणि हा चेंडू पाहावा लागेल या पंचांचा इशारा वाईट आलाय सध्या तरी गोलंदाज शंकर विशे यांच्यावरती दबाव पाहायला मिळेल एक षटकार आल्यानंतर स्पष्टपणे दबाव आता 5 बॉल आणि 7 धावसंख्येची गरज इथे हा चेंडू समोरून वळवलाय चेंडूला वळवण्याची क्षमता आहे गोलंदाज शंकर विशेकडे चांगला चेंडू कट केलाय मैदानाच्या आत अगदी स्वप्न तर फक्त मोफत असतात परंतु मैदानाच्या आत तुम्हाला सातत्याने मेहनत करावी लागेल जो अफाट मेहनत करेल तो नक्की जिंकेल इथे फटका फसला परंतु गॅप मध्ये बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर पंचांचा इशारा 4 धाबा चौकार येणारे 3 बॉल सामना जिंकण्यासाठी 3 धावसंख्येची गरज अगदी मॅटी सर अडथळे तर सर्वांसमोर येत आहेत परंतु लढायचं की रडायचं हे तुमच्यावरती आहे परंतु मैदानाच्या चांगला लढा दिलाय टीम जांभिवली गाव संघानं
इथे फटका चांगला आहे, मॅच विनिंग फटका होऊ शकतो का? यस, या ठिकाणी जांभिवली गाव संघानं हा सामना जिंकलाय. जवळजवळ 62 धावा, मात्र 2 बॉल राखून सामना जिंकलाय. अप्रतिम सामना राहिलाय, अप्रतिम लढत. अभिनंदन 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 टीम जांभिवली गाव. चांगली लढत मैदानात पाहायला मिळाली. सामना जिंकलाय जांभिवली गाव संघानं, परंतु हार्ड लक टीम इनगाव संघ. चला दोन्ही संघ आपण शेक हँड करायचंय व त्यानंतर मैदान सोडायचं आहे. खरं तर क्रिकेटमध्ये आपण पाहतात मॅडी सर, कित्येक संघ हरता हरता जिंकलेत आणि कित्येक संघ मात्र जिंकता जिंकता देखील हारताना आपण पाहिलेत. आणि त्याचाच एक प्रात्यक्षिक उदाहरण या दोन संघाच्या दरम्यान. अगदी असं वाटलं होतं की इनगाव संघ आता हा सामना सहजासहजी जिंकेल, परंतु तदनंतर आपण पाहतात या मॅच मध्ये आकाशने मात्र सुंदर बॅटिंग करत असताना मॅच ऑन ठेवली आणि तदनंतर मात्र सागरचा तिथे मिळालेला साथ सामना जांभिवली टीमच्या बाजूने. चांगली लढत पाहायला मिळाली. आता यात नंतर अजून पुन्हा चांगली लढत पाहायला मिळेल. आता दोन्ही संघ बलाढ्य पाहायला मिळतील. दोन्ही संघाने खरं तर 2-2 सामने जिंकलेत. एका बाजूला बदलापूर बेल्ट मधला एक दादा संघ आणि दुसऱ्या बाजूला अंबरनाथ बेल्ट मधला एक दादा संघ. अर्थातच जांभिवली विरुद्ध बानकिवली असा सामना पाहायला मिळेल. परंतु त्याआधी आपण जाऊयात या मॅचचा सामनावीर, खरं तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, ज्यानं खरं तर जवळ बॅटिंग करत असताना त्याच्या बॅट मधून 9 बॉल मध्ये तब्बल 26 धावा आल्या आणि सागर ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. संघ सागर आणि आकाशसाठी टाळ्या होऊन जाऊ द्यात, कारण की दोघांनी चांगली बॅटिंग केली. आणि नक्कीच शंकर विषय यांच्यासाठी देखील कॅश प्राइज आहे. लगातार 3 बॉल 3 षटकारांसाठी नक्कीच आमचे विद्यमान सरपंच अरुणदादा राऊत यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आणि लगेचच शंकर विषय